स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गुजरातमधल्या वनतारा इथं पाठवल्यामुळे ग्रामस्थांसह कोल्हापुरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। यामुळे कोल्हापूरसह परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। या पार्श्वभूमीवर श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये जिल्ह्यासह इतर राज्यातील सर्व धर्मीय या पदयात्रेत सहभागी झाले। पदयात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीमधून सुरुवात झाली। ही यात्रा सांगली कोल्हापूर महामार्गानं शिरोली फाटा, पुणे बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं पोहोचणार आहे। या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झालेत। पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी माधुरी परत करा आणि जिओ बॉयकॉट असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या। एक रविवार माधुरीसाठी असं म्हणत नागरिक मोठ्या संख्येनं या मूक पदयात्रेत सहभागी झाले आहेत। इचलकरंजी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन महादेवी हत्तीण परत आणण्याची मागणी नागरिक करणार आहेत। या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। पदयात्रेदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी प्रशासनानं कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करत पर्यायी मार्गाने वळवली आहे। महादेवी हत्तीण नांदणी मठाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक महत्त्वाचा घटक होती। तिच्या स्थलांतरामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून परिसरात अस्वस्थता पसरली आहे। त्यामुळे महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह कोल्हापुरातील अनेक नागरिक आग्रही आहेत।